कुमार आहे का, नाजूक आहे काय देव, कामो पात्रे न पाहिजे. तिचं बोट घुसलं ना हो, देव हा असा आहे. पांडुरंग घेतो तो आपले केशवगोविंद महाराज आहे, दररोज स्नान आहे. आणि विठोबा तर कसा आहे ते माहित आहे, तो सच्चिदानंद आहे. भक्ताचं दर्शन भटणाला आहे, तुमचं आमचं दर्शन वेगळ्या भावनेचं बुद्धीच आहे. एक अधिकार आहे, एक योग्यता आहे. योग्यता असल्याशिवाय देव कळत नाही, योग्यता असल्याशिवाय देव भेटत नाही. आता इथं आमचे केशवगोविंद महाराज देव आहे त्रिस्थळीमध्ये. तिथे आमचे भक्त आहेत आणि मंदिर आहेत सुंदर मोठे. देव आहे तिन्ही ठिकाणी, एकच देव आहे पण ठिकाणं तीन आहेत. केशवगोविंद महाराज आज मुक्कल गावापुरता आपण या ठिकाणी जमलोय. 50 वर्षापूर्वी या ठिकाणी केशवगोविंद महाराजांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली होती. 50 वर्षानंतर आज पुन्हा तो योग आला. महाराजांच्या काष्टमय मूर्ती आहे, चंदनाच्या, भारी चंदन. त्याला हजारो रुपये खर्च येतो. पण त्या पाणी घालू घालू पाणी घालू घालू पाणी घालू घालू रोज पूजा आहे. भक्तांचा हातचा स्पर्श आहे, दररोज पूजा आहे, स्नान आहे, पाण्याचा संबंध आहे. गंगा आणि ते प्रवरा मातेतून आचार्यानं वाहत आले, ग्रस्तांत झाला. आणि तेव्हापासून हे मूर्ती बंदिरा आणि मूर्ती काय संशक असेल तुमच्या लिखाणातून तुम्हाला माहित असेल. बोलणारे काही बोलायचं असतं तर बोलतील. एक तर उशीर झालेला आहे, एक मोठा समारंभ आहे, एक फार जमलात आपण. आणि सगळे जबाबदारी असतील त्यांच्या मुखातून आपण ऐकलेले बरे. आपण जमलोय 50 वर्षांनी योग आला. काय गाव आहे, स्वाधीन तुमच्या दैवत आहे. भक्त म्हणून कोणाच्या आहे तरी भावनेचा देव असला आमचा सगळ्यांचा देव आहे, आमच्या सगळ्यांच्या भावना आहे. तरी परंतु व्यवस्था तुमच्या स्वाधीन आहे. काय व्यवस्था, मंदिर कसं असावं, देव कसे असावे, काय उत्सव कसा करावा, ग्रामस्थांच्या स्वाधीनची इच्छेची गोष्ट असल्यामुळे तुम्ही जे कराल त्यात आम्ही सर्व समाज तुमच्या मागे आहोत, तुमच्याशी सहमत आहोत. तुम्ही सगळे विचारवंत आहात, पुढारी आहात, समाजाचे सामाजिक कार्य पुढारी आहात, राजकीय कार्य पुढारी आहात. परमार्थाचा तुमचा हा योग चांगला आहे. परमार्थाचं सुद्धा तुम्ही पुढारी आहात, देव आहे तुमच्यासाठी. मग तुम्ही सर्वत्र आहात. सर्वत्र आहात तर सर्व जबाबदारी तुमच्यावरच आहे. मग तुम्हाला काय करायचं असेल ते कारण काय बोलायचं असेल ते बोला. आम्ही तोंड बंद करतो आणि तुम्हाला काय बोलायचे ते बोला. कीर्तन किती करता येईल काल्याचं कीर्तन आहे. ज्ञानदेव पाटील, दत्तो पाटील आहेत, ज्ञानदेव पाटील आहे, बाजीराव बाबा आहेत, भिकाजी पाटील आहेत, संपूर्ण लहान थोर मंडळी आहेत. आणि ज्यांच्या हातामध्ये स्पीकर आहे ते सुद्धा स्वतः इथं आहेत. तुमचं नाव तुम्ही नका घेऊ पण मी घेतो. आमचे काही मंडळी आता थकल्यामुळे गप बसतात. यांनीच ही नवीन पिढी पुढे केलेली आहे. हे सगळे चांगले कार्य करतात. रावसाहेब पाटील थोरात, इंद्रनाथ पाटील थोरात, आणि ते तुम्ही जे कोणी धापात असतात त्यांची नावं घ्या आणि अशा रीतीने हा कार्यक्रम या ठिकाणी. आणि 12 वर्षाचा दुष्काळ मागचा जावा आणि पुढे पुन्हा 12 वर्षात टंचाई भासू नये असा देवानं भरपूर पाऊस द्यावा, भरपूर पाणी द्यावं. आणि जीव मात्राचं पाण्या वाचून समाधान नाही. त्या पावसाला सुरुवात आहे, झालाय काही, आणखी आपल्याला पाहिजे. परमेश्वर पाऊस देवो, तुमचं आमचं जीव मात्राचं समाधान हो. खाऊन पिऊन सर्व सुखी राहा, सुखी राहो. पाण्या पावसानं जीव सुखी राहतील, देव पाऊस देईल. सुरुवात झालेला आहे. तुम्ही आम्ही सर्व पावसाची मागणी भगवंताकडे, केशवगोविंद महाराजाकडे
म्हणजेच भगवंताकडे करूया केशवकडून भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर भगवान एक आहे. इथे केशवगुरु रूपात आहे, पंढरीला विठ्ठल रूपात आहे, बद्रीनाथला बद्रीनाथ रूपात आहे. एकच भगवान आहे. एका माणसानं अनेक रूप घ्यावे, 50,000 गेले. 3 वेळ सकाळ दुपार संध्याकाळ राजपुत्र वेगवेगळे वेश घेत अनेक रूपात तो आहे. सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासी बोलिले श्रीकृष्ण. श्रीकृष्ण दिसायला आपल्या पुढे दिसतो एक माणूस. तो माणूस दिसायला आपल्या पुढे जो दिसतोय त्याच वर्णन त्याने ब्रह्मदेवापर्यंत पाहण्याची जी दृष्टी आहे, या दृष्टीच्या रूपात तो आहे. दृष्टीचा डोळा आपला नुसता डोळा आहे, याच्यात पाहण्याची शक्ती देणारा तो दयांडी चांगली आहे. तरी परंतु अभंग मी काल्याच्या कीर्तनाच्या गौरवलीचा तर ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांची जी विवळते ही गवळण ज्ञानेश्वर महाराजांची आज घेतलेली इथं कार्यक्रमाला काल्याच्या कीर्तनाला म्हणून कृष्णे वेध दिली. कृष्णाचा त्या गौरवणीला वेध लागलेला आहे. अजून दर्शनच नाही असे वेगळे, हा वियोगच आहे. पण दर्शनच नाही हा अजून धरू शकतो आपण. पण ती स्थान वाढत वाढत अशी गेली ना नरड कोरडं पडतं. कदाचित चक्कर येऊन पडायची पाळी येते. तो म्हणतो एखाद्याला ताणायचं झालं म्हणजे खूप ताणीत असतो. एखाद्याची सत्व परीक्षा घ्यायची झाली म्हणजे भगवान खूप घेत असतो. एखाद्याला मुद्दामच तडफडत ठेवायचं नाही, दर्शन द्यायचं. ती दर्शनाकरता मरते तडफडते. अशी कोणी दर्शनाकरता तडफडणारी तळमळणारी कोणी एक गवळण विरहिणी भगवंताच्या दर्शनाचा जिला विरोध आहे, विरह आहे, विरहिणी अशी जी आहे दर्शनाने पुण्य मीठ तुझं दैवेची लादली. आमचे भक्त पांडुरंगाला म्हणतात, अरे मोठा पुण्य आहे तू विटेवर उभा आहेस. त्या विटेचं एवढं महात्म्य आहे. चौकडे देव मंदिरात विटेवरच आहे. या विटाचं महत्व नाहीये. तुमच्या आमच्या मंदिरातल्या देवाच्या पायाखालच्या विटा त्या कुठल्या तरी मातीच्या वापरतात. हो, विटावाले गटाराचे पाणी वापरतात. विटा तयार झाल्या इकडे देवघराला लावा ना विटा मला. तसली वीट नाहीये पांडुरंगाची. पांडुरंगाच्या पायाखालची जी वीट आहे ती कोणा कुंभार नाही. ती एका महान भक्तानं पुंडलिकानं हात लावलाय आणि झेकावली. देव आले, पुंडलिक आई बापाच्या सेवेत करून गेलेला आहे. पुन्हा आनंद झाला देवाला. आई बाप म्हणजे विठोबा रखुमाई आहे. इतका परमेश्वर लक्ष्मी नारायण रूपात आई बापाला बघतोय. या भक्तीनं भगवान प्रसन्न झाले. काय भक्ती आई बापाला नारायण लक्ष्मी नारायण मग या इतक्या उत्तर भावनेनं भजतोय. प्रसन्न झाले, आले, उभे राहिले. बराच वेळ देव उभे राहिले पण पुंडलिक पाहायला तयार नाही. शेवटी देवानं सांगितलं, अरे पुंडलिका अरे मी उभा केला. आई बापाची सेवा चालू मला सवड नाहीये. तोपर्यंत ह्या विटेवर काही उभा राहिले. ब्रह्मांड नायक भगवान तो भेटायला आला. पुंडलिकांना नुसती वीट भिरकावली जवळ होते ना, भिरकावली. थांबा थोडा वेळ. आई बापाची सेवा चालू ना ह्या प्रसन्न झाले. तेव्हापासून विटेवर उभे, काजून विटेवर उभे. Oh
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाची ज्याला अंतःकरणातून तो बाजूला होत नाही, त्याचंच ध्यान, त्याचंच चिंतन, त्याच्याच नावाचा मुखातून उच्चार, वेग लागलेली अशी गवळण तिला अजून दर्शन नाही झालं. ती बोलते स्वतःच्या मुखातून, तडफड 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 लागली करायला. घरातच काय पडते, घरातून बाहेरच काय पडते, पुन्हा घरात काय, पुन्हा बाहेर काय, उलघाल उलघाल उलघाल. गवळणी धावल्या तिच्या मैत्रिणी. हिला काय झालं? हिला भूक नाही लागली. अगं तुला झडपलं का भूतानं? भूते बाकीचे मसनातले भूत काय करतायत? देवाच्या भक्ताला मसनातलं भूत काही करू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. भूत सेवा करत भक्तांची, भक्तांची सेवा करत. भक्त मसनाचा असू शकतात, राहू शकतात. भूत सहकार्य करतील भक्ताला. हे भूत कोणतं आहे? हे महद्भूत आहे. एको विष्णू महद्भूतम. विष्णू हे महान भूत आहे. हे भूत ज्याला लागलं, मसनातले भूत लागले तर कोंबडीनं अंड्यानं शुद्धीवर येतात, ते सोडून देतात. सोड, काय पाहिजे? कोंबडा येतो का अंड्यावर जातो? एखादा म्हणतो बोकड पाहिजे. तर भूतही खात नाही, देवही खात नाही. सगळे भक्ताची जीव आहे, भक्ताची. त्या भक्ताच्या जीवेचा चावणपणा आहे. देव कशाचा खातोय? बोकडाचा. ध्रुव बाळाला उभारण्यात केला. प्रल्हादाला लागलं, ध्रुव बाळाला लागलं, उपमन्यूला लागलं. तुकाराम महाराजांच्या सारख्याला भूतांना झडप तर काय झालं? कोणीकडे गेला संसार त्यांचा? भूत म्हणजे भगवान. सकाळी आला, भगवान प्रसन्न झाला एकदा. त्याला कशाचं जग, त्याला कशाचा संसार, त्याला कशाचा प्रपंच आहे? सगळे तुच्छ आहे ना, हो गवताच्या काळीप्रमाणे. पहिले काही दीड भावी नव्हते. गवळणीचे संसार म्हणजे काय होते? संसार भगवान आहे तिथं, तिथं भगवान आहे. तिथं दारिद्र्य कुठलं? लक्ष्मीचा वास झाला घरोघरी. लक्ष्मी संपन्न जिथं घर आहे, काय कम करता येते? इतका असून त्या गवळणी कृष्णाकडे जातो. भक्ताचं काय करीत नाही. भगवान जिथे करतो तिथं लक्ष्मी काय करणार नाही. भगवान लक्ष्मी जिथे आहेत ते वाटेल ते करतायत. तिथं अष्टमा सिद्धी ओळगती द्वारी.
दार झाडायचं काम करतात ते. त्यांना घरात प्रवेशही नसतो. घरात लक्ष्मी आणि लक्ष्मीपती येईन तिच्या सेविकायच्या या घरात येत नाही. रिद्धी सिद्धीला कोण किंमत देतोय? लक्ष्मीपतीला किंमत नाहीये. लक्ष्मीपतीची भक्ती आहे का लक्ष्मीपती म्हणून किंमत आहे त्याला? लक्ष्मीला महत्व नाहीये. वापरतात त्या शब्दाच्या अर्थानं गवळणी आणि कृष्ण यांच्या संबंधात बेविचार शब्द आला तर संसारात जो शब्द वापरतात त्या अर्थी गवळणी कृष्णाच्या बाबतीत वापरू नये. तो अर्थ नाहीये. व्यभिचार म्हणजे काय? सगळं जग संसारात रमलंय. त्या संसाराला टाकून दुसरीकडे गेल्या. पतीला सोडून दुसरीकडे जाणं व्यभिचार आहे. संसाराला सोडून लाभ मारून दुसरीकडे गेला हा व्यभिचार आहे. एक सोडून दुसरीकडे सगळं जग संसारात मरतंय. संसाराची ऐक्य आहे. संसाराबरोबर लग्न आहे आणि मग संसाराबरोबर ज्यांचं ऐक्य लग्न आहे याला लाख मारले कृष्णाकडे गेले विठोबाकडे गेले देवाकडे गेले. व्यभिचार नाही झाला का? देवाकडे गेल्या गवळणी पती सोडून दिले. सगळे सोडून दिले देवाकडे गेल्या. भगवान हा मायबाप आहे. ब्रह्मांडाचा पितामहस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्रमोंकार वृक्षाम यजुरेवच. गवळणी आपण गवळणी फार उच्च दर्जा आहे. गवळणीची ही कृष्ण भक्ती फार उच्च दर्जाची. ती व्यभिचार भावनेतून दाखवली आहे. नारी जग्राती गृहकर्मणी तदेव आस्वादयत्यांत परसंग रसायनम. परव्यसनी नाही. शरीर संपन्नता आहे. दरिद्री नाही त्या. गवळणी दरिद्री नव्हत्या. गोपाळ भगवान आलाय. घरोघरी झाला लक्ष्मीचा वाद. दैन्य दारिद्र्य असं त्रास आला. दैन्य वादन केलं. वृंदावनी वेणू रात्र तो चांगला स्वच्छ निर्मळ स्वच्छ तेजस्वी चांदण भगवान श्री कृष्ण परमात्मा गेले ना यमुनेच्या थडीवर कळंबाच्या झाडावर बसले. तिथून वेणू वाजवला. गवळणी कोण काय करते कोण काय करते कोण कोणत्या कामात. कोणी वेणी फिनी वेणी घालते. कोणी कपडे नेसते. कोणी स्वयंपाकच करते. कोणी पतीलाच वाढते. वेणू ऐकल्या बरोबर ताशात निघाल्या. हो पतीला वाढता वाढता पाहिली. तोही पती शास्त्री होता. शास्त्री त्याची बायको एखाद्या अनानेची बायको समजू नका त्या कृष्णाकडे बाहेर आणि आमच्या घरात दीड भावे पती सासू सासरी सगळं सोडून येतो. तुला काय वाटत आम्ही तुझ्यावर भाडं सुंदरता आहे बाबा.
तो सुंदर इतका आहे की त्याचं सौंदर्य वर्णन करता येत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा साधारण सौंदर्य सृष्टीमध्ये तिथं माणसं भूलतात. हो, जड सौंदर्य अच्युतानंद भगवान हे चैतन्याचं सौंदर्य. तुझ्या सुंदरपणाला भावून तुझ्या मागे लागलो आम्ही आता समजू नकोस कृष्णा. मग आम्ही आमचे पती धीर झाले सासू सासऱ्याला टाकून तुझ्याकडे येतो रात्री अपरात्री. तुझ्या रूपाला भाळलेलो नाही आम्ही. तुला ओळखलंय आम्ही तू कोण आहेस. आम्ही ओळखून तुझ्या मागे आहे. तू भगवान. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसुते कानोबा तुझी घोंगडी घोंगडी घालतात बघा दिवाळी पंढरीला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई राखल्या त्यावेळेला खाण्यावर घोंगडी होती ना. गाई राखल्या घालतात मोठ्यानं जडलेली. क्षण पुन्हा गोंडे